सर नमस्कार. नमस्कार जी, बोला. सर माझा प्रश्न असा आहे की सिमेंट किंवा धातूमुळे आपल्या अँझायटीवर किंवा भावनेवर काय परिणाम होतो का? अच्छा, म्हणजे तुम्हाला जो स्ट्रेस येतो किंवा अँझायटी येते यावर काही परिणाम होतो का? बरोबर आहे. खूप सुंदर प्रश्न आहे. नक्कीच तुम्हाला सांगूया उत्तर याचं. म्हणजे आपलं हे अतिशय या व्यासपीठाचं फार मोठं यशस्वी म्हणजे आपण दिलेला टॉपिक कॅच केला जातो, त्यावर अभ्यास करतात. जे वीर्य, तुमची अँझायटी आणि भावना, सांगूया आपण काय संबंध आहे. बघा, इमोशन, भावना ही एक नैसर्गिक ॲक्शन आहे. एक लहान बाळापासनं ते तुम्ही कुठल्याही वयात गेले तरी काय होतं या ठिकाणी महत्त्वाचं तुम्हाला सांगतो. जे लव मॉलिक्युल्स आहेत, इपिनेफ्रिन, नॉरइपिनेफ्रिन, डोपॅमिन, ऑक्सिटोसिन, कॉर्टिसॉल, सिरोटोनिन, फिनाइलएथामाइन, खूप असे एलिमेंट असतात जी की या सिमेंटमध्ये आहेत. या सिमेंट किंवा धातूमध्ये जे एलिमेंट असतात त्याचा अतिशय महत्त्वाचा फायदा असा असतो की जेव्हा तो ॲब्सॉर्ब केला जातो समोरच्या व्यक्तीमध्ये, जेव्हा तो नॉन इन्फेक्टेड असेल तेव्हाच. हे नेहमी का सांगतो मी, बऱ्याचदा सगळ्यांना एक टॅगलाईन परत रिपीट करतो की टाईम, प्लेस, पर्सन, कंडिशन, कल्चर, सेफ्टी, कन्सेंटिंग, आपला ओन आणि नोन पार्टनर यासोबत समावेश का करावं, कारण त्या ठिकाणीच तुम्हाला विश्वास असतो की मी विदाऊट प्रोटेक्शन केलं तर त्या गोष्टीचा फायदा होण्यापेक्षा मला जर काही STD STI येणार असेल त्या ठिकाणी भीतीच्या वातावरणातून बऱ्याचदा मॅक्झिमम वेळा प्रोटेक्शन वापरून ॲक्ट केल्यामुळे तो सिमेंट ॲब्सॉर्ब होत नाही. आणि हे सिमेंट जर ॲब्सॉर्ब झालं तर त्या ठिकाणी तुमचं अँझायटी आहे, डिप्रेशन आहे, बऱ्याचदा तुमची जी उत्सुकता असते कामामध्ये असणारा एक ते इंटरेस्ट असतो तो देखील या ठिकाणी मेंटेन केला जातो. म्हणून हे नॉन इन्फेक्टेड नॉर्मल सिमेंट किंवा वीर्य तुम्हाला नैराश्यातून बाहेर करण्यासाठी, तुम्हाला उत्साह आणण्यासाठी आणि तुमची इच्छाशक्ती देखील होण्यासाठी अतिशय चांगलं कामाला येतं.